कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीपुरी या परिसरामध्ये दिगंबर जैन बोर्डिंग या समाजाची जी जागा आहे ती जागा गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संघाकडे होती आणि शेतकरी संघाने भाडेतत्त्वावर ही जागा जी आहे ती घेतलेली होती. मात्र करार संपल्यानंतर कोणतीही भाडेवाढ दिलेली नाही. त्याचबरोबर कोणताही याबाबत बातचीत केली नाही आणि याच सगळ्या गलाथान कारभारानंतर दिगंबर जैन बोर्डिंग समाजानं हे सगळे गाळे जे आहेत ते सील केलेले आहेत. त्यामुळं कुठेतरी आता दिगंबर जैन बोर्डिंग सुद्धा हे गाळे जे आहेत ते ताब्यात घेण्यासाठी आक्रमक भूमिकेत असताना पाहायला मिळते. त्यामुळं हा जो आता एक नेमका प्रश्न आहे तो अशाच पद्धतीनं पुढे प्रलंबित राहणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी सगळे दिगंबर जैन बोर्डिंग समाजाचे सगळे सदस्य जे आहेत ते आपण पाहतो या ठिकाणी आलेले आहेत. आक्रमक भूमिकेमध्ये हे सगळे पाहायला मिळतात. खरं तर काय नेमका हा प्रश्न किती वर्षांपासून हे गाळे जे आहेत ते शेतकरी संघाकडे शेतकरी संघाकडे गेली 40 ते 45 वर्षी ही गाडी आहेत. 2012 पासून त्यांनी कुठलंही भाडं भरलेलं नाही. त्यांना नोटीस पाठवून दिलेली आहे. भाडं भरायला पाहिजे होतं तर भाडं दिलेलं नाही. भाडं वाढीव मागितलं ते पण दिलेलं नाही. आणि समाजाचं आता समाज आम्हाला विचारलंय संचालक मंडळाला की तुम्ही काय करायला आहे, भाडं देत नाही तुम्ही बघत बसणार काय. त्यामुळे समाज आता एकत्र होऊन इथं कुलूप लावला लागले. कुलपावर कुलूप आम्ही लावले. जोपर्यंत येत नाहीत चर्चा करत नाही तोपर्यंत निघणार नाही आणि नाही आले तर आम्ही ताब्यात घेणार जागा. पण या सगळ्या भूमिकेमुळे कुठेतरी शेतकरी संघ सुद्धा नाराज असण्याची शक्यता आहे. त्यांची भूमिका नेमकी काय आहे? त्यांच्यावर आम्ही डायलॉग केले. चेअरमनशी भेटलो. चेअरमनबरोबर आम्ही मिटिंग केली. बघून सांगतो करून सांगतो. गेले 3-4 महिने आम्ही त्यांच्याशी चर्चा करवलोय. त्यांच्यावर जाऊन भेटलो, मिटिंग केली त्यांच्याबरोबर. काही भाडं तर भरायला पाहिजे. थकीत भाडं भरायला पाहिजे का नको. आता ते नुकसानीत आहेत. मग नुकसानीत असेल तरी जागा सोडावी ना. 7-8 कोटी त्यांना नुकसान येत असेल तर कशाला जागा ठेवायची. त्यांच्या जागा ते विकायला लागल्यात. त्यांच्या जागा लिलाव गेल्या आणि आमची जागा तिने घेऊन बसतात. आमची जागा तिने खाली ताबडतोब करायला पाहिजे. किती जागा आहे? साधारण 2400 स्क्वेअर फूट जागा आहे त्यांच्याकडे. 2400. किती आजपर्यंत भाडं किती देत होते आणि आता तुमची काय मागणी आहे? आता 2004 पासून सगळ्यांचा करार संपलेला आहे आणि फक्त ₹1.5 स्क्वेअर फुटानं आता भाडं देतात. त्या ठिकाणी ₹120 आता भाडं आहे, लक्षात घ्या. तर मागचं भाडं जवळजवळ जर म्हटलं तर त्यांच्याकडे 1,80,00,000चं भाडं आमच्याकडे येणं निघते. मागच्या जर 2004ला जर करार यांना गेले 3 महिने झाले आम्ही वारंवार सांगतोय आम्ही की बाबा तुम्ही आमचं हे पत्र द्या, म्हणजे आमचं भाडं पाठिंबाचा करार करा, नवीन भाडं हे करा आणि आमची जागा इथं विकसित करायची आहे आणि आमची जागा खाली करा आणि नवीन तुम्हाला त्या पाहिजे तर जागा तुम्हाला या ठिकाणी देतो, पण नवीन म्हणजे दरानं काय असेल मार्केट दरानं त्या दरानं आपण करूया असं आम्ही त्यांना वारंवार सांगितलं. पण गेली 3 महिने लक्षात घ्या त्यांचा काही निर्णय होईना झाला, काही सांगणं झाल्यात. त्यामुळे आता काय झालं, समाज आता म्हणजे हे झालाय, जैन समाज चिडलेला आहे आणि हे सांगणं आता आम्हाला काळाची गरज झाल्या आणि आता समाजाला काय तर सांगायला पाहिजे. आज लक्षात घ्या सगळ्या समाजाने मिळून या ठिकाणी कुलूप घातलेलं आहे, सील केलेलं आहे. यापुढे तुम्हाला सांगतो की आता थोड्याच दिवसात आज जर लवकर जर संघाने निर्णय नाही घेतला तर लवकरच या ठिकाणी धरणे आंदोलन होतील. या ठिकाणी त्यानंतर मोर्चे निघतील आणि त्यानंतर बेमुदत उपोषण सुद्धा होतील. हे जर टाळायचं असेल तर संघाच्या सगळ्या संचालकांना माझं सांगणं आहे की आजच्या आज लक्षात येऊन त्याचा MOE करून हा पाठिंबाचा भाड्याचा विषय संपून घ्यावा आणि हे जे वातावरण आहे, कारण लक्षात घ्या तात्यासाहेब मोहिते यांचा आणि आमचे तात्या पाटणे या दोघांची घनिष्ठ मैत्री. तात्या मोहित्यांच्या म्हणजे विश्वासाला हे करून आपण हा संघ भाड्याने दिलेला आहे. भाड्याने दिला आहे त्यांनी त्या भाड्या पद्धतीने राहावं, मालकी हक्क त्यांनी गाजवू नये, हे या समाजाची भूमिका आहे. आणि आता जैन समाजाची पोट त्यांनी आता लक्षात घ्या, आता गोंधळ काय झालाय की एका ठिकाणी तर यांनी पोट कोट ठेवले, म्हणजे आम्हाला भाडं देतात ₹1.5 आणि यांनी घेतात ₹35,000. म्हणजे हे काहीतरी अव्यवस्था दिसते आणि संघाने आम्ही सांगितले, संघाने यात लवकर निर्णय घ्यावा आणि कुठंतरी निर्णय पण द्यावं, हीच प्रामाणिक भूमिका आहे. त्यामध्ये म्हणजे संघाची बदनामी व्हावी, काही करावं हा उद्देश अजिबात नाही. ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी हे केलोय, फक्त आज हे करणं गरजेचं पडले, त्यासाठी आपण हा लढा उभा केलाय आणि ह्या लढ्याला लवकरात लवकर यश होईल यासाठी संपून म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या भागातल्या अनेक जैन समाजाचे या ठिकाणी अस्तित्व असलेले जैन बोर्डिंग आहे. 700 गावातली लोक, गरीब लोक, मुलं या ठिकाणी शिकतात आणि यासाठी लक्षात घ्या हा लढा आहे. यातून मिळालेलं उत्पन्न हे गोरगरीब शिक्षणासाठी वापरलं जाते, हे संघाने नोंद घेऊन यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये विनय कोरे साहेब, बंटी साहेब आणि सगळ्या नेते मंडळींनी या मुस्लिम साहेबांनी या संचालकांना सांगितले की बाबा त्यांचं तुम्ही हे करा आणि तुमच्या पातळीवर संपवून घ्या. एकूणच तुम्ही आता संतप्त भूमिकेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. हे सगळे दिगंबर जैन बोर्डिंग समाजाचे सगळे सदस्य आहेत आणि शेतकरी संघाला जी गेल्या 40-45 वर्षांपूर्वी दिलेली
जागा होती, जे दुकानगाळे होते, त्याचा जो करार जो आहे तो संपलेला आहे. भाडेवाढ अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघाने जर वेळीच भूमिका घेतली नाही तर मात्र येणाऱ्या काळामध्ये संतप्त होऊन आंदोलनं, मोर्चे देखील काढू अशा पद्धतीचा इशारा दिगंबर जैन बोर्डिंग समाजाकडून देण्यात आला आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.